नमस्कार मंडळी. तर बघा 26 जानेवारीला आम्ही केली होती पोपटी. आणि पोपटी कशी व्हेज केली होती, कारण की आमच्या ह्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज अशी दोन्ही प्रकारची लोकं आहेत, त्यामुळे व्हेजच पोपटी केली. आणि मग आता रविवार म्हटल्यावर नॉनव्हेज व्हायलाच पाहिजे. मग काय करायचं ठरलं तर चुल्यावरची जो आपण कौलावरचं चिकन करण्याचं ठरलं. पण काय झालं त्यामध्ये पण मग व्हेजवाल्यांनी सांगितलं की आम्हाला पण काहीतरी चुल्यावरचं पाहिजे. चुल्यावरचं म्हणजे कौलावरचं. म्हणून काय केलेलं, सोयाबीन होते त्याचे रोल करून म्हटलं बघूया ट्राय करून कसं होते चुल्यावरती. तर ट्राय केलं, पण काय ॲक्च्युली सोयाबीन कसं असं नरम असतो ना, आणि तो एवढा क्रिस्पी झाला नाही चुल्यावरती आम्ही केलं तर. ॲक्च्युली त्याला कसं नॉनस्टिकवरतीच चांगलं होतं, म्हणजे काय माहिती आमचं काहीतरी चुकलं वाटतं बहुतेक करताना. त्यामुळे असे नरम म्हणजे खाल्ले आम्ही, ते चवीला वगैरे छान झाले होते. म्हणजे सोयाबीन होतं, त्यामध्ये लसणाची पेस्ट वगैरे सगळं टाकलेलं. मला वाटतं कॉर्नफ्लॉवर आम्ही लावला नाही, तो खरं लावायला पाहिजे होता. कॉर्नफ्लॉवरचं गोळून कॉर्नफ्लॉवरमध्ये गोळून केलं असतं तर झालं असतं, पण नाही एवढं चवीला वगैरे चांगलं होतं, पण असं क्रिस्पी नाही झालेलं. ठीक आहे, पण जो नॉनव्हेज केलं चिकनचे पीसेस ते एकदम भारी झाले होते. भारी म्हणजे ज्यांनी खाल्ले त्यांना सगळ्यांना आवडलं. नॉनव्हेजवाल्यांना त्या काही सकाळीच आणलं होतं चिकन, त्याला दही, परत तुमचं तंदुरी मसाला, लाल तिखट, परत आलं लसणाची पेस्ट, मीठ हे सगळं लावून ठेवलेलं आणि मस्त असं कौलावरती फ्राय केलं. तर ते मुलांना वगैरे सगळ्यांना आवडलं. तर कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.